मस्त वर्षभर टिकणारा गोड आंबट चवीचा चटपटीत असा आज आपण साखरेचा मुरंबा करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर याआधी आपण गुळाचा गुळंबासुद्धा बघितलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला नक्की व्हिजिट द्या. तर आज आपण अगदी वर्षभर टिकणारा मस्त असा चटपटीत साखरेचा मुरंबा करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग मुरंबा करूया. तर मुरंबा करण्याकरिता इथं मी 3 कैऱ्या घेतल्या. कैऱ्या 1 ते 1.5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या. तर अजिबात इथं कैऱ्याला पाण्याचा अंश ठेवू नका. आता आपण कोरड्या केलेल्या कैऱ्या छिलून घेऊया. अजिबात कैऱ्याला साल ठेवू नका, नाहीतर मुरंबा खायला अगदी कळवट मारतो. तर अशा प्रकारे इथं कैऱ्याची साल काढून घेतली आणि नंतर कैऱ्याचा आपल्याला किस करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कैरीचा किस तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड करू शकता. तर इथं किस आपला तयार झालेला आहे. तयार केलेला किस आपण मोजून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी तयार केलेला किस मोजलं तर 1 प्लेटभर माझा किस भरला आहे आणि ज्या प्लेटाने आपण किस मोजलो त्याच प्लेटाने आपल्याला साखर घालायची आहे. तर इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही वापरलेली कैरी खूप जास्त प्रमाणात आंबट असेल तर तुम्ही समप्रमाणात साखरचा वापर करा, किंवा इथं कैऱ्या खूप आंबट नाही आहे किंवा कमी आंबट आहे तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करा. तर इथं मी जवळपास अर्धा ते पाऊण वाटी पाऊण प्लेट फक्त साखर वापरलेली आहे, कारण इथं मी वापरलेली कैरी अजिबात आंबट नाही आहे, त्यामुळे फक्त पाऊण प्लेट साखर वापरली आहे. नंतर यामध्ये आपल्याला 7 ते 8 लवंगा घालायची आहे. साखर घातल्यानंतर मुरंब्याला भरपूर अशा प्रमाणात पाणी सुटतो आणि आपल्याला हे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनटं अगदी मीडियम आचेवर शिजवायचे आहे. तर लवंगा घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि नंतर यामध्ये अर्धा ते पाऊण चम्मच आपल्याला विलायची पूड घालायची आहे आणि काळं मीठ घालायचं आहे. जर तुमच्याकडे काळं मीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण पुन्हा 2 ते 3 मिनटं मुरंबा छान परतून घेऊया आणि नंतर यामध्ये अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घालूया. तर अशा प्रकारे इथं मुरंबा आपला होण्याच्या स्टेजवर आलेला आहे आणि ह्या स्टेजवर आपल्याला मुरंबा अजिबात सोडून जायचं नाही आहे. अगदी मस्त चटपटीत आणि गोड आंबट चवीचा हा झटपट तयार मुरंबा आपला. यामध्ये आपण अगदी आवडीनुसार काजूचे काप घालूया. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी 7 ते 8 काजूचे काप करून घेतले आणि इथं आपला मुरंबा तयार आहे. अगदी मस्त घट्टसर झालेला आहे. मुरंब्याला छान अशी चकाकी आलेली आहे, छान घट्ट झालेला आहे आणि मुरंब्याचा किस असा ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजेच इथं आपला मुरंबा तयार आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि थंड करण्यासाठी मुरंबा ठेवून देऊया. तर थंड झालेला मुरंबा आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचा आहे. काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची. 2 ते 3 तासासाठी उन्हामध्ये वाळू घालायची आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून यामध्ये मुरंबा भरून ठेवूया. तर अशा प्रकारे जर तुम्ही मुरंबा स्टोअर केलं तर मुरंबा अजिबात खराब होणार नाही, वर्षभर जशास तसा राहील, बुरशी लागणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या चवीमध्ये फरक पडणार नाही. तर अशा प्रकारे झटपट तयार होणारा मस्त गोड आंबट चटपटीत चवीचा आपला साखरेचा मुरंबा तयार आहे. अगदी वर्षभर जशास तसा राहतो. आणि व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.